माझे जीवींची आवडे पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंग मनी रंगले गोविंदाचे गुणी वेधले जगती स्वप्नी सप्तश्री नाठवे पाहता रूप आनंदी आनंद साठवे। रामकृष्ण हरी माऊली, मी प्राची घाणेकर घेऊन आली तुमच्यासाठी झी24 तासची आनंदवारी। पंढरीसी जाय तो विसरे बाप माय अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंग। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघालेल्या नानोबा तुकोबा माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये विसावलेल्या आहेत। माऊलींच्या दर्शनासाठी वारीला निघालेली मंडळी आज पुण्यामध्ये विठ्ठूच्या नामघोषामध्ये भक्तीमध्ये दंग झालेले पाहायला मिळतात। आणि वारीतला हाच भक्तीचा आणि आनंदाचा प्रत्येक क्षण, तिथला प्रत्येक रंग आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाटेवरून थेट आपल्यासोबत जोडलाय आपला वारी मित्र अभिनेता वारकरी संदीप पाठक। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। आहा आहा, आनंदवारी झी24 तास संदीप पाठक घेऊन आला तुमच्यासाठी। रामकृष्ण हरी आनंदवारी, वारी वारी आनंदवारी, आनंदवारी आनंदवारी। नमस्कार, राम राम, मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता मी कुठं उभा आहे बघा बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या महिलांचं राज्य आहे। हा, या सगळ्या रखुमाई किती छान दिसत आहेत। एकदा कॅमेरा फिरवा, आबा बाबा, नथ बघा, कुंकू बघा, हा, छोट्या छोट्या मुलींनी मस्त नाम काढलेलं आहे, हे बघा, हे बघा। आणि या सगळ्या महिलांच्या मध्ये या ठिकाणी मी उभा आहे आणि मी ज्या व्यक्तिमत्वाच्या बाजूला उभा आहे ती खूप मोठी व्यक्ती आहे। चंदाताई यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आहे। अनेक पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि यांची वारीमध्ये भेट झाली। अजून काय पाहिजे माऊली? पहिल्यांदा त्यांचं दर्शन घेऊ आणि मग एपिसोडला आपण सुरुवात करू, गप्पांना सुरुवात करू। ताई, आमच्या प्रेक्षकांशी जरा संवाद साधा आणि आम्ही छोटी झलक तुमची ऐकल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत। काय वाटतं वारीबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल? आपला महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे, 2 मिनिटं आम्हाला ऐकायचं। जन्मच पंढरपूरचा आहे, त्यामुळं विठ्ठलाच्या सानिध्यामध्ये अशा बालवयामध्ये खेळता खेळता वारकरी संप्रदायाच्या दिंड्या ज्या महाद्वारात येत होत्या तिथं आमचं राहण्याचं वास्तव्य। त्यामुळं हा जो एक पगडा आहे लहान वयामध्ये मनावर पडलेला, आणि आमचं खेळायचं ग्राउंड त्या काळामध्ये विठ्ठल मंदिर। अरे त्यामुळं विठ्ठल मंदिरामध्ये जे भजनं चालायची, कीर्तनं चालायची, त्याचा एक प्रभाव माझ्या मनावरती, मारवाडी समाजाची असल्यामुळे फार मराठी बोलण्याचा प्रभाव माझ्यावर नव्हता, परंतु आजूबाजूचं वातावरण आणि वारकरी संप्रदायाचा हा लळा, त्यामुळं मला त्या संप्रदायाची, त्या भजनाची, त्या कीर्तनाची आणि विशेष म्हणजे भारूड या कलेची मला गोडी लागली। आणि बाई मी लाडाची ग लाडा, ए लाडाची ग लाडा, लाडाची ग लाडा, लाडाची ग लाडा, माझ्या माहेरची वाट, या पंढरीची वाट, या पंढरीची वाट, या माहेरची वाट, झाड पिंपळ वडाची, झाड पिंपळ वडा, ए बाई मी लाडाची ग लाडाची ग लाडा, बाई मी लाडाची ग लाडा, लाडाची ग लाडा, बाई मी लाडाची ग लाडा। अहो, अख्खै चुडा हाती आला, अख्खै चुडा हाती आला आणि अख्खण मोती नाकाला। हा महिलाचा, मुलीचा, स्त्रीचा शृंगार झाला।
पण हा तुमचा पण शृंगार आहे. कारण हा चुडा म्हणजे देह आहे आणि हा श्वास म्हणजे नाकातला मोती आहे. वा वा वा. आणि म्हणून माझा हा चुडा अखंड राहण्यासाठी हे वृक्ष आम्हाला ऑक्सिजन देतात. आणि म्हणून आम्ही हा संदेश देतो की बाबांनो, झाड फार गरजेचं आहे. झाड आम्हाला वारं नुसतं देत नाही तर प्राणवायू देतं, ऑक्सिजन देतो. म्हणून अख्खे चुडा हाती आला आणि अख्खण मोती नाकाला. म्हणून वारकऱ्यांनो, आपण सगळे माऊलीचे लाडके आहोत. म्हणून बाई मी लाडाची माऊली माऊली वा 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 वा. काय गाणार? गायला तर आम्ही आलोय पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी. हा. कारण माझ्या आई आणि माझ्या गुरु चंदाताई तिवाडी हो. त्यांनी जो वारसा आमच्या हातामध्ये सोपवला आहे, तो वारसा मीच फक्त नाही तर माझ्या सोबत पुढच्या पिढीला घेऊन मी हा वारसा पुढे नेणार आहे. वा वा वा. या माझ्या वारकरी कन्या शिक्षण गुरुकुल मधल्या बर. मुली आहेत. बर. आणि या विद्यार्थिनीने आमचं बघून एका वर्षामध्ये नव्हे तर एका महिन्यामध्ये त्यांनी पर्यावरणाचं भारूड सुद्धा तयार केलंय आणि स्वतः गातायत. एका महिन्यात पर्यावरणाचं भारूड तयार केलं. हो. आता कसं वाटतं ते सादर करताना? छान वाटतंय. त्यातून काय संदेश आहे गडे, जरा आमच्या प्रेक्षकांना कळू दे. काय संदेश आहे? छोट्या छोट्या या मुलींनी काय संदेश दिलाय? झाडे लावली पाहिजे, झाडे टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे आणि पाणी दिलं पाहिजे. अहो, वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून नैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे. आम्ही लटिके वारीमध्ये यावं लागतंय, घरी बसून नसतंय जमत माऊली. आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे. बघा, छोट्या छोट्या मुली संदेश देत आहेत माऊली. हमारा मंत्र जिंदगी असं आहे माऊली. म्हणजे कसं आहे माहिती का, वारीमध्ये समता, बंधुता, एकता ह्याचा संदेश आहे. म्हणजे वारीमध्ये माणसं जोडायची असतात, ह्यांनी शिकवलं. आणि पर्यावरणाच्या वारीने शिकवलं, माणसं जोडायची असतात, झाडं तोडायची नसतात. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. मंडळी, पुण्यामध्ये लाखोच्या संख्येने वारकरी आलेले आहेत. आपल्याला असं वाटलं होतं इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे, दुथडी भरून राहते, वाहती इंद्रायणी, मग वारकरी भिवून वारीमध्ये येतील का नाही. पण असं नाहीये. पुण्यामध्ये आत्ता दोन्ही पालख्या आलेल्या आहेत आणि लाखोंच्या संख्येनं वारकरी आहेत. मी आता मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे. इथे सुद्धा हजारो वारकरी आहेत. आणि त्या वारकऱ्यांमध्ये मला कोण भेटला असेल? आई आणि मुलगा. कल्पनाताई, रामकृष्ण हरी. कसं वाटतंय? आजकाल आई वडिलांना टेन्शन असतं, अरे लेकरू वाया गेलंय, व्यसनाच्या अधीन लागलंय. पण तुमचं लेकरू बघा काय करतंय. मी तर सांगू इच्छिते की तुम्ही आत्ता जे म्हटलात की आजच्या आईवडिलांना काळजी लागते की माझं लेकरू वाया गेलं, व्यसनी गेलं. पण मला असं वाटतं की मी खरोखर धन्य झाले की हा पृथ्वीराजसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. पण माझ्या मुलाला सुद्धा व्यसन आहे बरं का दादा. पण ते कशाचं म्हणाल तर माझ्या मुलाला व्यसन आहे ते म्हणजे शाहिरी, पोवाड्यांचं आणि लोकगीतांचं. कलेचं व्यसन आहे. कलेचं व्यसन त्याला लागले. कसं वाटतं? तू कोण आहेस माहिती का? काय जेनझी म्हणताना जिभेचे तुकडे पडतात राव. जेनझी तर ह्यो जेनझी आहे. तर त्यो वारी करतोय आणि वारीतून जनजागृती करतोय. कसं वाटतं पृथ्वी?
सर्वप्रथम नमस्कार, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. खरं तर फार बरं वाटतं की माझ्यासारखे असंख्य लोककलेवर प्रेम करणारे, माऊलीवर प्रेम करणारे, रुखुमाईवर प्रेम करणारे युवा भक्त असतील, परत वारकरी संप्रदायाचे पायिक असतील, ते युवा सगळे माऊली भक्त वारीत चालत असतात, गळ्यामध्ये वैजयंती माळ, तुळशीची माळ घालून, हातात विना घेऊन. तर युवा पिढी वारकरी संप्रदायाकडे वळत आहे, लोककलेकडे वळत आहे. आणि सांप्रदायिक भजनं म्हणू नका, मालिका म्हणू नका, हरिपाठ म्हणू नका, त्यात तल्लीन होतोय. आणि हा वारीचा प्रवास करत असताना फार सुंदर वाटतं. वा वा. आषाढी वारीचा सोहळा हे भक्तांचा मेळा, वारकरी गोळा, गजर घुमे हरी नामाचा, गजर घुमे हरी नामाचा. वाडा गातो विठ्ठलाचा, हाजीर हाजीर, वाडा गातो विठ्ठलाचा. आणि हा निसर्गच माझा परमेश्वर असं साधू संतांनी आम्हाला सांगितलं. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे पसायदानामध्ये सांगता, आता विश्वात्मके देवे, ह्या विश्वाला दैवत्व मानणारे माझे संत, हीच ही पृथ्वी, हीच ही वसुंधरा, हे प्रदूषण मुक्त करण्याचं काम प्रत्येक माऊली भक्तांनी, वारकरी संप्रदायाच्या पायिकांनी केलं पाहिजे. म्हणून शाहीर गातायत, पर्यावरणाचं रक्षण, पर्यावरणाचं रक्षण करू पालन नित्य नियमान. निर्मल जल स्वच्छ व्हावा, निर्मल जल स्वच्छ हवा, निर्मल जल स्वच्छ हवा. हा तर निसर्गाचा ठेवा, हा तर निसर्गाचा ठेवा, हा तर निसर्गाचा ठेवा. प्रदूषण मुक्त भारत व्हावा, हाजीर हाजीर, प्रदूषण मुक्त भारत व्हावा. प्रदूषण मुक्त भारत व्हावा. भजन चालू असताना इकडं मला ही माऊली भेटलेली आहे. माऊलीचं नाव आहे आर्या. आणि तुम्ही जर तिला निरखून बघितलं तर देऊळबंद पिक्चरमध्ये जिनी पासवर्ड चुकविला ती मला या महिलांमध्ये दिसली. तिने म्हणली दादा हात केला, कारण ती तेव्हा दुसरीला होती आम्ही जेव्हा पिक्चर करत होतो. आणि म्हणलं अगं माय आर्या तू? ती म्हणे मी वारी करतेय सध्या. तर बोल, कसं वाटतंय वारीमध्ये? खूप छान, खूप छान. मुळात मी माळकरी असल्यामुळे आणि धारकरी असल्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे वारी हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे माझा. पांडुरंगासोबत एकजूट होण्याचा एक मार्ग आहे, पांडुरंगापर्यंत पोहोचायचा एक मार्ग आहे. आणि वारी नेहमी समता, शांतता, संयम, शिस्त ह्या सगळ्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि ही सगळी गोष्ट आपल्याला वारी शिकवतं. बघितलं मंडळी, म्हणजे ही सुद्धा आता काय जेनझी 20-22 वर्षाच्या मुली, पण त्यांना सुद्धा वारी करावीशी वाटते. वारकऱ्यांमध्ये बसून भजन, अभंग म्हणावेशी वाटतात, टाळ वाजवावं असं वाटतं. ही किती मोठी गोष्ट आहे. आता तू विठ्ठलासोबत संवाद साधला होतास, ते सुद्धा सगळीकडे खूप व्हायरल झालं की पाऊस चालू आहे आणि विठ्ठलासोबत संवाद साधला होता. काय मागणं मागितलंस विठ्ठलाला? नाही, मागणं काहीच नव्हतं. फक्त त्याला हा एकच प्रश्न होता की ह्या सगळ्यांना तू अशी कुठली ताकद देतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद असतो, आणि एवढा आनंद असून इतका लांबचा प्रवास हे सगळे जण करत असतात आणि अजिबात थकवा, आम्ही थकलोय, आमचे पाय दुखतात ते, किंवा गिव्हिंग अप हे कुठेच नसतं. आणि हे थोडं आम्हाला पण शिकव, असंच फक्त विठ्ठलाला बोलत होतं. प्रेक्षकांसाठी काही झलक आहे का तुमच्याकडं? एखादं छोटंसं काहीतरी, काही तुम्हाला जे आवडेल ते. मी भगवद्गीता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगते. हो. तर त्यातला 15वा अध्यायामधला पहिला श्लोक आहे, ऊर्ध्व मूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम चंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवेद. याचाच अर्थ इंग्लिशमध्ये असा होतो, द लॉर्ड कृष्णा इज सेइंग दॅट द अश्वत्था ट्री इज डुईंग शीर्षासन, द रूट्स ऑफ दिस ट्री आर अप अँड द लीव्स आर डाऊन.
whichever human being or whichever living organism can understand this, the Lord Krishna thinks that he have or she have full wealth of knowledge, prosperity and everything in his or his life, her life. बघितलं, हा महाराष्ट्र आहे, काही घाबरण्याची गरज नाही. भगवद्गीता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे आणि ही जी पिढी आहे, नवीन पिढी, येणारी पिढी, ती वारी करते. वारीचं त्यांना आकर्षण आहे, त्याच्यामुळे शेकडो वर्षाची जी परंपरा आहे ती कधीच खंडित होणार. मी पूर्ण भारत फिरला, चारी धाम पुन्हा फिरले, 5 धाम फिरले अमरनाथा सगळं, पण असं वैभव कुठंच नाही. वा 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 वा. असं तळागाळातून आलेल्या महिला पुरुष असे आलेले की असे वाटतं की कोणी पण श्रीमंतच आहात, कोणी पण श्रीमंत आहे. अशा लाखो करोडो लोक असतात, मात्र ते कसे जास्त पैशावाले जत्रा करतात. पण हे तळागाळातून आलेले जे माणसं आहेत ना, ते त्यांचं वैभव पाहून सुद्धा असं घबराट होतो. आणि इतका थकवा आला, मात्र रात्री झोपलो तर आईच्या कुशीत झोपल्यावानी वाटलं. वा 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 वा. राम राम माऊली. आत्ता मला खरं तर मागच्या वर्षी सुद्धा असंच चालता चालता एकदम धावती भेट झाली आमची. हिंगोली जिल्ह्यातले आहेत गंभीर महाराज, आणि पखवाज ऐकावा तर महाराजांचा. मग मी म्हणलं, आज आग्रह केला, महाराज तुमचा पखवाज फक्त मला नाही तर आमच्या आनंदवारीच्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकवा गाड्या. नाव जरी गंभीर असेल तरी चेहरा हसतमुख आहे महाराजांचा. बरोबर आहे का नाही? बघा ना, प्रसन्न चेहरा आहे, चेहऱ्यावरचं तेज बघा. आमचे गुरु चेतनानंद महाराज, इकडं कॅमेरा फिरवा, आमचे मित्र आहेत पण आम्ही त्यांना गुरु मानतो. त्यांचाही चेहरा बघा, त्यांचं तेज बघा, ह्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. बदाम, खारी, काजू, चांगल्या तुपातला शिरा, हे न खाता सुद्धा तेजस्वी आहेत. आम्ही चांगल्या तुपातलं खाऊन आम्ही, ह्यांच्याकडे बघून वाटतं भरपूर पैसा, शेती, वाडी, बागायतदार, विहीर असन, आणि मी कोरडवाहू वाटतो. आधी पखवाज ऐकू, मग गप्पा हाणू. वा 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 वा. पंढरपूरलाच घेऊन गेला डायरेक्ट तुम्ही आम्हाला. खरंच ना, किती सात्विकता आहे. काय हात आहे हो तुमचा महाराज. ही सर्व गुरूंची कृपा आहे. हो ना, सर्व गुरूंची कृपा आहे. बस गुरुवर्य वारकरी संप्रदायातले एक विद्यमान आणि आदर्श व्यक्तिमत्व श्री एकनाथ महाराज कोष्टी, त्यांच्याकडे वारकरी संप्रदायाचं ज्ञान झालं आणि नंतर पुढचं ज्ञान घेण्यासाठी त्यांनीच मला गुरुवर्य पंडित भवानी शंकर गुरुजी यांच्याकडे मला पाठवलं आणि सर्व त्यांनीच दिलेली ही सगळी विद्या आहे. वा वा. एरवीचं पखवाज वाजवणं आहेच आपल्या गावात असताना, आणि वारीमध्ये काय फरक काय आहे? वारीचा काही वेगळाच आनंद आहे. गावामध्ये असल्याच्या नंतर आपण एक वाजवायचं म्हणून वाजवतो, पण वारीमध्ये चालत असताना वाजवायचं म्हणून वाजवत नाही, ते आतूनच येतं. नाही म्हटलं तरी ते वाजवायला लावतं माणसाला. आणि कदाचित माझ्यासारखा एखादा पखवाज वादक दिंडीच्या कडेने जात असेल आणि जर भजन चाललं असेल तर ते बोटं ऑटोमॅटिक हालतात, त्यांनी नाही म्हणलं तरी हालायला सुरुवात करतात. हे एक वारीचं वैशिष्ट्य आहे.
आता मी महाराजांकडे येतो. आमचे महाराज आहेत गुरु चेतनानंद महाराज. महाराजांची माझी काही वर्षांपूर्वी ओळख झाली आणि मी खूप मानतो त्यांना. आणि महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची निस्सीम भक्ती करतात. आणि तुम्ही जर इकडे बघितलं की त्यांच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या माळा आहेत आणि इथे जगद्गुरु तुकोबार आहे त्यांच्या इथे आहेत, त्यांच्या हृदयामध्ये आहेत. तर त्यांनाही बोलतं करू, वारीविषयी जरा त्यांच्याकडून जाणून घेऊ, कारण अशी माणसं भेटणं म्हणजे आपलं सौभाग्य आहे. का हो, आहे का ना महाराज, काय सांगा? वारी ही खरं तर ज्ञानदेवांच्या पासनं आहे, पण पुढे जाऊन तुकोबारायांनी ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात घालाव्या आणि पंढरपूरला जावं. तुकोबारायांनंतर तपोनिधी नारायण महाराजांनी तुकोबांना गळ्यात घालावं पादुका, आळंदीला जावं, ज्ञानोबांच्या पादुका गळ्यात घालाव्या आणि पांडुरंगाला म्हणावं विठोबा तुझे ज्ञानोबा तुकोबा घेऊन आव. हळूहळू त्यांनी पालखी सोहळा सुरू केला आणि दैदिप्यमान पालखी सोहळ्याच्या परंपरेने आज ज्ञानोबा आणि तुकोबा पुणे मुक्कामी आहेत. तुकोबाराय वारीच्या संदर्भाने म्हणतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाचा प्रवास आहे, निर्गुणापर्यंत जातो. तो कसा, तर ते आत्मनिवेदन भक्ती त्यांची असल्यामुळे त्यांना आलेला आत्मानुभव शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. म्हणजे सगळं काही बाजूला साधनं करून तुम्ही एकमेव वारी केली तर या जन्मामध्ये आलेलं जे काही तुम्हाला पुण्य मिळणार आहे ते असंख्य जन्माचं पुण्याचं फळ फक्त वारीमध्ये तुम्हाला आल्यानंतर मिळतं. ज्याला स्वत्वाची ओळख करून घ्यायची आहे त्याने फक्त वारीत चालावं, त्याला जीवन समजल्याशिवाय राहणार नाही. वा 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 वा, ही इतकी मोठी माणसं आहेत ना, ही वारीमध्ये भेटतात आणि ते फक्त बोलत नाहीत, त्या बोलण्यासोबत ना हजारो लोकांचं जीवन समृद्ध करतात. हा महाराष्ट्राचा ठेवा आहे. ही संस्कृती, ही माणसं मला असं वाटतं आपण जपली पाहिजेत. खरं तर एका एपिसोडमध्ये महाराजांचं बोलणं बसवणं अवघड आहे. महाराजांवर एक अख्खा एपिसोड झाला पाहिजे, कारण ते ज्या पद्धतीनं त्यांची वाणी, त्यांचे विचार, ज्या पद्धतीनं ते बोलतात आणि समोरचा मंत्रमुग्ध होऊन जातो. खरंच निस्सीम भक्ती आहे. वारीवर, वारकरी संप्रदायावर ज्ञानोबा, तुकोबा यांच्या तोंडून जेव्हा आपण ऐकतो ना संतांची नावं, तेव्हा कान तृप्त होतात माऊली. आणि म्हणून जो जो माणूस महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे त्याचं एकच कर्तव्य आहे माऊली, त्यांनी एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. आता ह्यांच्या बाजूला ज्या आहेत महाराजांच्या सौभाग्यवती आहेत त्यांना आपण विचारूया, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते माऊली. आणि लोक मंत्रमुग्ध होऊन ह्यांचं ऐकतात, बरोबर आहे, पण ते म्हणले घरात परिस्थिती उलटी आहे. नाही सेम परिस्थिती नाही, ते म्हणले मी कान सेम आहे घरामध्ये, माऊली काय म्हणते ते मी ऐकतो. खरं आहे. सगळीकडे परिस्थिती तीच आहे. विठ्ठल रखुमाईचा जोड आहे का नाही? हा वारकऱ्यांचा उत्साह एवढा आहे. या आनंदवारीच्या एपिसोडची सांगता जी आहे ती तिकडं महिलांनी मला हाताला धरलं, ओ संदीप भाऊ आम्हाला पावली खेळायची, आम्हाला फुगडी खेळायची. अहो म्हणलं 2 मिनटं ह्यांचं संवाद साधतो. मग नाही आम्हाला पावली. तर एपिसोडची सांगता तिकडं माऊली सगळ्या थांबल्यात, त्यांची फुगडी होईल, पावली होईल आणि मग रामकृष्ण हरी माऊली.
बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज मंडळी. वारीमध्ये आनंद आहे आणि ही आनंद वारी आहे. रामकृष्ण हरे.